नमस्कार. बघितलं का बाहेर पावसाचं वातावरण म्हणजे खूपच रात्रभरीचा पाऊस चालूच आहे हा. रात्रीचा आमच्याकडे पाहुणे आलेले होते तर रात्रभरचा चालू आहे पाऊस आणि 2 वाजेपासूनची जी लाईट गेली ना तर ती सकाळी 7 वाजताच आली. तर त्यासाठी ना इन्व्हर्टर पण किती वेळपर्यंत चालेल मग. दोन फॅन चालू होते नंतर मग लाईट पण चालू होता. अंधार खूप होता घरामध्ये म्हणून लाईट पण लावलेला होता. मग इन्व्हर्टर पण किती सकाळी आहे ना 8 वाजेपर्यंत चाललं ते इन्व्हर्टर आणि इन्व्हर्टरवर तर काय आपण पाणी वगैरे काय गरम नाही करू शकत म्हणून हे बघा हांड्यामध्ये असं सगळ्यांना हांड्यामध्ये पाणी गरम करून करून दिलं आंघोळ करण्यासाठी. पाहुणे मंडळींना बी आणि आमच्या घरच्यांना बी सगळ्यांना असं पाणी गरम करून करून दिलं. त्यानंतर असं पोहे भिजत घातलेलं होतं बघा. त्यानंतर हे कांदे वगैरे ते सर्व काय असं कलचावून घेतलं होतं आणि मस्तपैकी इथं आहे ना पोहे अंशूने तिच्या हाताने मस्तपैकी पोहे बनवलं होतं गरमागरम. तिच्या हातची पोह्याला खूप छान चव आहे म्हणून तिने पोहे तिच्या हातानेच पोहे नाश्ता हमेशा तीच बनवत असते. तर त्यानंतर बघा हे ना म्हणजे जास्तीचं पोहे होतं सगळ्यांसाठी मग त्याला मिक्स काय करता येत नव्हतं. तर ती म्हणली मम्मी मला माझ्याने ना असं आजूबाजू सगळं काय पडून जातो आणि किचन ओटा तर रात्रीच्याच पुसलेला होता नंतर तर नाश्ता वगैरे करून पुसावाच लागणार आहे पण तरी पण आजूबाजू पडून जातं म्हणे तर तुम्हीच मिक्स करायला मस्तपैकी म्हणे. तर परत माझ्याकडे दिलं मग इथं आता आहे तर मी इथं मिक्स करते. कुठून घेऊन आली तू? किती जुने आहेत ते? आणि माझ्या हाताने मग सगळ्यांच्या प्लेटा पण भरून घेतल्या. तेवढा आता राशूला पण खाऊ घालून दिलं. मग नंतर पोहे वगैरे झालं. इकडून ना ते ड्रावर उघडं दिसलं असेल ना मग सांगायचं तात्पर्य एवढंच की इथं आहे ना आमच्या इथं असं 10वाचा कार्यक्रम होता. तिथं आहे माझ्या भाची माझी भात जावाई नंतर भाचीच्या नणंदबाई जण आले होते ते. मग आम्ही ठेवून घेतलं होतं की राहा बुवा तुम्ही आता कधी येत नाही. मग रात्री पनीरची भाजी तो पण व्हिडिओ तुम्हाला पुढे मी अपलोडच केलेला आहे. मग रात्री राखूला पनीर आणायला लावलं होतं. पनीरची भाजी वगैरे चपात्या सगळं काही रात्रीच बनवलं होतं. त्यानंतर सकाळी उठून मग सगळ्यांनी असं आंघोळ वगैरे केलं मग हे पोहे बनवलं. आणि राजा बघा किती मस्ता करते. आता बोलते आता आता जा ते आता जवळ जा. अरे आमसोली कलरची साडी नेसलेली आहे माझ्या भाची आहेत आणि त्या बाजूला बसल्या त्या भाचीचे नणंद आहेत. भात जावाय पण पुढे बसलेले आहेत. आता 3 प्लेटा बनवल्या होत्या तिघांसाठी. पोहे कोणी बनवला? प्लेटा नंतर पोहे कोणी बनवला? माझ्या भाची आहेत. पंढरपूरची वारी मला दाखवली होती ना ते हे सर्वजण गेलेले होते. अजून एक दुसरे नणंदबाई आहेत ते पण गेलेले होते. आता रात्रीची पनीरची भाजी बनवली ते तुम्हाला दाखवते मी इथं. आणि ज्या काही वेअर केलेल्या होत्या ना त्या साड्या मी आत्ता घेतल्या. त्यांना म्हटलं आता नेसवूनच जा तुम्ही इकडनं. त्या साड्या त्यांना नेसवल्याचा काही व्हिडिओ शूट नाही केला मी. तर बघा आता इथं आहे ना मस्तपैकी कांदे टमाटे अद्रक लसूण जिरं मस्त मी आहे ना तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलं होतं चांगलं मस्त. त्यानंतर वाटण करून घेतलं. आता इथं आहे ना तेलामध्ये त्याला ना मस्तपैकी फ्राय करून घेते हा मसाला. तर मसाल्याचं वाटण करून नंतर मी इथं मस्तपैकी आता याला आहे ना छान मस्त असं परतून घेते. आणि आज झालं असं ना मग रात्रीपासूनचाच पाऊस चालू होता. मग रात्री पण लाईट असं ये जायच करत होती. त्यासाठी मग इन्व्हर्टर तर भरे चालू होतं पण तरीसुद्धा तेवढा व्हिडिओ मग म्हणजे इच्छा नव्हती व्हिडिओ शूट करायची पण चला म्हटलं घेऊन घेते आता थोडंसं. त्यासाठी मग आताच व्हिडिओ चालू केला होता मी रात्री म्हणजे असा एवढी भाजी एवढा मसाला बिसाला सगळं काय वाटलं गेलं होतं. नंतरच मग व्हिडिओ चालू केला मी. तर चला बघा इथं आहे ना आता चटणी टाकली लाल चटणी फिकट चटणी तिखट चटणी. त्यानंतर थोडा मसाला टाकला मी आणि पाऊस चालू होता त्यामुळे आहे ना पनीरचा मसाला सुहानाचा काय आणला गेला आणि मग हा घरचाच मसाला टाकून दिला. तर एवढी टेस्टी भाजी लागत होती ना सगळ्यांना आवडली. त्यानंतर सगळं काय परतून घेतलं मी. घरचा मसाला टाकला धना पावडर टाकलं आणि जिराचं त्याचं पावडर पण टाकलं मी आणि परतून घेतलं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली बघा ही आणि ही ना छान अशी गावरानी कोथिंबीर होती. आणि आता पनीर काय मी तेलामध्ये तळलं नाही तर असे मस्तपैकी मसाल्यामध्ये याला आता फ्राय करून घेते. तुम्ही बघाच हे मसाल्यामध्ये जरी फ्राय केलं ना तरी इतकी छान भाजी लागत होती ना. पनीर असं सॉफ्ट होऊन जातं मसाल्यामध्ये जर फ्राय केलं ना पूर्ण पनीर असं सॉफ्ट होऊन जातं.
तेलामध्ये केलं नाही आणि असं मसाल्यामध्ये केलं मी, तरी पण खूपच छान मस्त. बघा आता याला असं पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडा वेळ असंच परतवत राहायचं आहे. ना तुकडे होतात ना काय होत नाही काय होत, उलट छान असे मस्त मऊसूत पनीर आपलं मस्त होऊन जातं आणि भाजीला पण टेस्ट छान वाढून जाते. तर बघा अशा प्रकारे ना मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त. आणि त्यानंतर नाही का आपलं मिक्सर धुवायचं पाणी, धुतलेलं पाणी राहतं ना, मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी राहतं ना, सॉरी बोलता बोलता काही पण बोललं गेलं माझ्याने. मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी राहतं ना, ते पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि परत त्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे मस्तपैकी. हे बघा किती छान मस्त पनीर आपलं झालेलं आहे. असं वाटतंय ना असं सुक्कंच चपातीसोबत खाऊन घ्यायचं. पण आता सुक्कं म्हणजे बाकी जणांना सुक्कं आवडत नाही, रस्सा लागतो ना, त्यासाठी मग रस्सं करावंच लागलं. परत अजून थोडीशी कोथिंबीर टाकली मी, तर इतकी भारी भाजी लागत होती ना. कोथिंबीर आहे ना असं 3 वेळा थोडी थोडी टाकलेली मी, इतकी छान चव उतरली होती ती कोथिंबीरीची, तर सांगूच नका तुम्ही. सगळ्यांना एवढी आवडली होती ना ही भाजी. तर बघा आता मिक्सरचं भांडं दोन्हीचं पाणी टाकणार आहे मी. तर अशा प्रकारे आजची रुटीन होती माझी. तर बघा हे आधी तर मी मिक्सरचंच भांडं दोन्हीचं पाणी टाकलेलं आहे. आता याला पण मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं. हे बघा लगेचच फेकायला लागलेलं आहे आणि मी साईडला आहे ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, ते पण मी टाकणार आहे इथं आधी तरी. आणि तुम्हाला काय सांगू, बाहेर आहे ना पाऊस चालू आहे ना, त्यासाठी असा आवाज येतो आहे. तुम्हाला दाखवलंच मी टायटलमध्ये पाऊस चालू आहे. तर बघा इथं पायलीमध्येच मी पाणी गरम करायला गॅसवरती ठेवलेलं होतं आणि आता भाजीमध्ये ते पाणी टाकलेलं आहे मी. आता उकडल्यावर भाजी आपली छान दिसेल अजून. तर तुम्ही बघू शकता, हे बघा मस्तपैकी आपली इथं पनीरची भाजी तयार झालेली आहे. आणि पनीरची भाजी झाल्यानंतर मी सगळ्यांचे ताटं पण केली होती, पण ताटांचा काही व्हिडिओ घेतला नाही मी, मला आठवणच नाही राहिली. म्हणजे कसं राहतं ना, राशनारी येऊन जाते मध्ये, त्याच्यामध्ये आठवण राहत नाही. तर अशा प्रकारे मी आजची पनीरची भाजी केलेली, इतकी छान आणि इतकी मस्त लागत होती ना, तुम्हाला काय सांगू. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ, कमेंट करून मला नक्की सांगा. भाजी उकडताना पण दाखवते तुम्हाला, 1 मिनिट थांबा. आता आपण नाही का इथं थोडं आहे ना चवीपुरता मीठ पण टाकून दिलेलं आहे आणि आता मिक्स करून घेते परत. पुन्हा एकदा सांगते, कसे आहात तुम्ही, बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा, खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याच्या जावो ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. व्हिडिओला सुरुवात केलेली होती सकाळमध्येच. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की 1 लाईक 1 कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला ही अशी झालेली आहे आपली भाजी आणि उकडताना पण दाखवते. आणि तुम्हाला आहे ना ही भाजीचा रेसिपी हा भाजीचा व्हिडिओ ना रात्रीचा आहे आणि ते पोहे वगैरेचे आहे ना सकाळी उठल्यावरती सर्व काही शूट केलं होतं मी. आणि हे रात्री एवढं शूट केलेलं होतं, जेवताना पण काही दाखवलं नाही मी, कारण लाईट पण गेली होती. एकच लाईटवर आमचं सगळं काही चालू होतं, मग त्यासाठी काही दाखवलं नाही. म्हटलं उगाच कारण अजून भुरसट दिसेल त्यासाठी. तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना सगळ्यांना बाय बाय आणि मनापासून खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि खूप ताई माझे व्हिडिओ बघतात, माझे व्हिडिओची वाट पण पाहतात. ताईने आज व्हिडिओ टाकला आणि असं एखाद दिवस व्हिडिओ नाही टाकला का ताई व्हिडिओ नाही टाकला असं मला कमेंट येते. त्यासाठी मग मी आज पण व्हिडिओ मस्तपैकी तुम्हाला शेअर करते आणि तुमच्यासाठीच मी वेळ काढून व्हिडिओ बनवत असते आणि तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ मी पोहोचवत असते. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा. तर चला चपात्या पण दाखवते मी तुम्हाला. चपात्या पण केल्या गेलेल्या आहे, आमच्या सर्वांसाठी चपात्या केलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या चपात्या पण माझ्या इथं करून झालेला आहे. आणि इथं दाखवते तुम्हाला या कुकरमध्ये तर राईस बनवलेला आहे. आता चपात्यांचं पण झाकण लावून ठेवून देते, म्हणजे वाताड्या होत नाही. भाजी पण आपल्या आता इथं छान उकडायला माझी भाजीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.